विलास पाटील बुवांचा नाही आहे, तर गजर काशीराम परब बुवांचा गजर आहे. होते असे कधी कधी. घेऊया हळूहळू गजराच्या माध्यमातून जेवढं बुवाने आपल्याला दिलं तेवढं परतफेड करायचं. आपल्याकडे काय ठेवायचं नाही जीवन, आपला असा विषय. हां, नवीन नवीन बुवाने गाण्यांवरती चालेल. मग असं काहीतरी मुत्ता 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 कायसा करू होते. थोडा बेस कमी करा. लड्डू मुत्ता मांडीवर मुतला काय समजत नाही. मग अशी सांगितलं बुवाने काहीतरी, म्हणजे त्याच्या मंडळातलं कोणतरी त्या गाणं पूर्ण माहिती आहे त्या बुवाला. त्याचं नोटेशन बहुतेक तयार करणार. हळूहळू घेऊया. श्री प्रभू रामचंद्रांनी जेव्हा श्रीलंकेवरती हल्ला करण्यासाठी निघाले तेव्हा बघा 9 दिवस आई भगवतीची मनापासून सेवा केली, पूजा केली. आणि आई भगवती त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. आणि 10व्या दिवशी श्री प्रभू रामचंद्रांनी बघा रावणाचा वध केला. तेव्हापासून विजयादशमी म्हणजे दसरा हा दिवस साजरा केला जातो. बरोबर ना? भर सभेमध्ये विभीषणने काय केलं? मारुतीरायाला विचारलं, ए बजरंगी, तेरे मन में राम है. तेव्हा त्या बजरंगाने काय केलं? आपली छाती पडली आणि काय म्हणतो? श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में. मेरे दिल के मेरे दिल में मेरे दिल के नज़ीने में मेरे दिल को मेरे दिल के सीने में. श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. श्री राम. बघा नवीन चाल आहे, मल्हारी बोला. जेजुरीचा खंडेराया याच्या 2 पत्नी होत्या नाही का, माळसा आणि बानाई. एकदा काय झालं बघा, शिवशंभू कैलास पर्वतावरती होते आणि त्यांच्यासोबत पार्वती सुद्धा होती. पण पार्वती सोबत एक पार्वतीची दासी होती आणि त्या दासीचं त्या पार्वती मातेवरती खूप प्रेम होतं. आणि ती दासी बघा शिवशंभूची मनापासून सेवा करायची, तपश्चर्या करायची. आणि तिच्या मनात काय होतं की माझा विवाह श्री शंभूदेवांशी व्हावा असं तिच्या मनात होतं. आणि ती पार्वती माता सुद्धा त्या दासीवरती खूप प्रेम करायची. आणि त्या दासीने बरोबर तिच्या मनातलं म्हणजे पार्वती मातेने तिच्या मनातलं बरोबर ओळखली आणि तिला बोलली, काय बोलली की माते, की तुझा पुढच्या जन्मी नक्की विवाह श्री शिवशंभूशी होईल. आणि मल्ल राक्षसाचा जेव्हा पराभव करण्यासाठी शिवशंभूने अवतार घेतला आणि पार्वती माता एका वाण्याच्या घरात म्हणून माळसा म्हणून जन्माला आली आणि बाणाई ही वाण्याच्या घरामध्ये जन्माला आली. आणि काय झालं, जेव्हा या मल्हारी मार्तंडाचा जेव्हा माळसासोबत विवाह झाला त्यानंतर त्यांच्यामध्ये सारीपाटाचा डाव खेळण्यात आला. आणि या सारीपाटाच्या डावामध्ये असं ठरलं होतं की हा जो डाव हरेल त्याने हे राज्य सोडावं आणि त्रिखंडामध्ये अधिवास करावा.
आता देवाची किमया बघा, देव कधी हरू शकतात का? पण बाणाईसोबत लग्न व्हावं म्हणून देव हरले आणि सरळ बाणाईच्या घरी गेले. आणि जेव्हा बाणाईच्या घरी गेले तेव्हा बाणाईच्या वडिलांनी त्या मार्तंडांना चाकरी करण्यासाठी पाठवलं की बकरी घ्या आणि चरवायला घेऊन जा आणि धुवायला सांगितली. तेव्हा देवाने काय केलं, बकरी अशी धुतली की धर बकरी आपट, सगळी बकरी मेली. एवढा उशीर झाला म्हणून बाणाईचे वडील नदीवरती आले, बघतात तर काय सगळ्या बकऱ्या मेलेल्या. आणि माळसा एकीकडे, आपली बाणाई एकीकडे रडत होती. बाणाई एकीकडे रडत होती आणि मार्तंड मल्हारी काय म्हणतात, मी तुमची सगळी बकरी जिवंत करून दाखवतो, पण मला बाणाईसोबत लग्न करायचं आहे. तर बाणाई म्हणते, हा देव हा काय बकरी जिवंत करणार? तेव्हा त्या मल्हारी मार्तंडाने सगळा हळदीचा भंडारा त्या बकऱ्यांवरती पेरला आणि सगळी बकरी सैरावैरा पळू लागली. आणि त्यानंतर बाणाईचं लग्न हे मल्हारी यांच्यासोबत झालं. घेऊया. मगाशी बुवा काहीतरी सांगत होते, कपाटात पाकिट की पाकिटात कपाट, असं काहीतरी सांगितलं. मी म्हटलं पाकिटात कपाट ठेवतात की काय? 3 फोटो, 3 रस्ते, 3 बंगले. पोलीस पण एकदम चांगला वेळच काढून आले होते माझ्याजवळ. एकदा काय झालं बघा, मी मुंबईला गेलो होतो आणि क्लाससाठी गेलो होतो बुवांकडे. आणि माझा मित्र भेटला. तो म्हणतो लग्न वगैरे धूमधडाक्यात झालं होतं आणि मला स्टेशनला, भांडूप स्टेशनला भेटला. अगदी मी क्लासवरून चालू होतो आणि भांडूप स्टेशनला भेटला. मला म्हणतो मित्रा काय सांगू रे, म्हणतो लग्नाला म्हणतो 2 वर्ष झाली. लग्नाला म्हणतो 2 वर्ष झाली, पण म्हणतो कधी काय झालं नाही रे भांडण. पण म्हणतो आता 10 दिवस झाले, म्हणतो बायको माझ्यावरती एवढी भांडली, बोलतच नाही, 10 दिवस म्हणजे बोलतच नाही. त्याला म्हटलं काय चिंता करू नकोस, घाबरू नकोस, मी आहे म्हटलं. संध्याकाळी म्हटलं ऑफिसवरून घरी गेलास, मस्तपैकी फ्रेश व्हायचं, कपडे काढायचे आणि बायकोला जेवायला वाढायला सांगायचं. ह्या गुलामान तसंच केला नो. हा गुलाम गेला, मी सांगितल्याप्रमाणे गेला, मस्तपैकी फ्रेश झाला, कपडे काढलं, बायकोने जेवायला वाढला, जेवायला बसला आणि पहिला घास चपातीबरोबर भाजीचा खाणार. तेवढ्यात म्हणतोय, वा बायको वा, काय भाजी बनवतेस, लय भारी. तेवढ्यात बायको म्हणते, होय, म्हणजे लग्नाला 2 वर्ष झाली, तुम्हाला काय काय करून घातला आणि आज शेजारणीकडनं भाजी आणली, ती तुम्हाला आवडली. म्हणजे अशी परिस्थिती आहे. हां, मल्हारी भोळा जीवीचा जिवाळा, मल्हारी भोळा जीवीचा जिवाळा, काय सांगू त्याची मी कहाणी, ओ काय सांगू त्याची मी कहाणी. माळसा राणीच्या लग्नाचा धनी, पण त्या बाणूच्या काळजात जेजुरीचं वाणी. माळसा राणीच्या लग्नाचा धनी, पण त्या बाणूच्या काळजात जेजुरीचं वाणी. माळसा राणीच्या लग्नाचा धनी, पण त्या बाणूच्या काळजात जेजुरीचं वाणी. माळसा राणीच्या लग्नाचा धनी, पण त्या बाणूच्या काळजात जेजुरीचं वाणी. माळसा राणीच्या लग्नाचा धनी, पण त्या बाणूच्या काळजात जेजुरीचं वाणी. माळसा राणीच्या लग्नाचा धनी, पण त्या बाणूच्या काळजात जेजुरीचं वाणी. महिषासुराला रणी ठार केला, महिषासुराला रणी ठार केला. महिषासुराला
महिषासुराला रणठार केला, ऐका ऐका तिची ही कहाणी, ओ ऐका ऐका तिची ही कहाणी। आल युद्धभूमी धावुनी रणरागिणी, महिषासुर मर्दिनी। आल युद्धभूमी धावुनी रणरागिणी, महिषासुर मर्दिनी। आल युद्धभूमी धावुनी रणरागिणी, महिषासुर मर्दिनी। महिषासूर नावाचा बघा महाभयंकर आणि शक्तिशाली राक्षस होऊन गेला आणि ह्या राक्षसाला ठार करण्यासाठी बघा सर्व देवीतांनी कशी योजना केली हा सांगण्याचा प्रयत्न मी या गजराच्या माध्यमातून करतो। कारण नवरात्रीचा सण हा गावोगावी आणि घरोघरी साजरा केला जातो, कारण आपली ही भारतीय संस्कृती आहे नाही का मित्रांनो। कारण आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये बघा अनेक देवतांचे सण उत्सव साजरे केले जातात। बघा पूर्वी म्हणायचे की जेवढी म्हणजे स्त्रीचं सौभाग्य कुंकू सौभाग्य म्हणजे जेवढं कुंकू मोठं तेवढं सौभाग्य बळकट असं म्हणलं जायचं, पण आजकाल टिकली आली टिकली नाही का। हां आंघोळीला गेले की स्टीलच्या बादलीवरती ठॅप, आरशासमोर गेले आरशावर ठॅप, म्हणजे अशी परिस्थिती आहे हो। हां कारण आजकाल नवरात्रीला बघा ना गरबा जिथे जिथे कुठेही बघाल तिथे गरबा खेळला जातो। म्हणून म्हणतो महिषासुराला रणठार केला, ऐका ऐका तिची ही कहाणी, ऐका ऐका तिची ही कहाणी। आली युद्धभूमी धावुनी रणरागिणी, महिषासुर मर्दिनी। आली युद्धभूमी धावुनी रणरागिणी, महिषासुर मर्दिनी। आली युद्धभूमी धावुनी रणरागिणी, महिषासुर मर्दिनी। महिषासुर तो मातला फार, भयभीत झाले विश्व हे सार। भयभीत झाले विश्व हे सार, भयभीत झाले विश्व हे सार। महिषासुर तो मातला फार, भयभीत झालं विश्व हे सार। भयभीत झाले विश्व हे सार, भयभीत झाले विश्व हे सार। महिषासूर नावाचा बघा राक्षस नेमका होता तरी कोण? रंभ आणि कदंब, रंभ आणि कदंब नावाचे दोन भाऊ होते बघा। रंभ बसला झाडावरती, म्हणजे दोघांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि रंभ बसला झाडावरती। रंभ बसला झाडावरती आणि कदंब बसला पाण्यामध्ये। आणि हा कदंब जो पाण्यामध्ये बसला तर इंद्राला काय वाटलं, हा पाण्यामध्ये तपश्चर्या करायला बसलाय तर माझं ह्या तपश्चर्याच्या जोरावरती एक दिवस माझं इंद्रपद जाईल, म्हणून कटकारस्थान रचून इंद्रदेवाने बघा त्या कदंबला मारलं। आता उरला तो फक्त रंभ। आता रंभ काय म्हणतो की हे देवा, आज माझा भाऊ काही चुकी नसताना मारला गेला, तर आज मी एकटा आहे। त्यावेळी देव प्रसन्न होऊन
त्याला आशीर्वाद काय देतो की आज तू एकटा आहेस ना, सरळ जंगलामध्ये जायचं, सरळ जंगलामध्ये जायचं आणि ज्या ठिकाणी जाता जाता तुला स्त्रीरूपी नारी दिसेल तिच्याशी तू विवाह करायचा. असा जंगलामध्ये जाता जाता थोडा आवाज वाढवण्याचा, लेवल कमी करताय का? असं जंगलामध्ये जाता जाता सारखे सारखे हलवू नका एकदा प्लीज जरा. हॅलो. असं जंगलामध्ये जाता जाता बघा त्याला एक स्त्रीरूपी म्हैस दिसते. आता म्हैस म्हटलं की स्त्रीरूपी आली, तर त्या वराप्रमाणे त्या म्हशीची त्याने लग्न केलं. आणि कालांतराने बघा त्या म्हशीच्या मागे एक टोणगा लागला आणि तो टोणगा त्या म्हशीवरती पूर्णपणे भाळला. आणि रंभ आणि टोणगा यामध्ये बघा दोघांमध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रंभ मरण पावला. आता त्या म्हशीपासून त्या रंभाचा बघा उत्पत्ती होणार होती, जो मुलगा होणार होता. आता तो म्हशीपासून मुलगा उत्पत्ती झाली म्हणून त्याचं महिषासूर असं नाव ठेवण्यात आलं. आणि हा महिषासूर बघा ब्रह्मदेवाच्या बघा वरामुळे अति उन्मत्त झाला आणि सर्व देवांना पळो की सळो करून सोडलं. मगाशी बुवाने पण सुद्धा छान सांगितलं, सळो की पळो करून सोडलं. आणि ब्रह्मदेव कमळामध्ये जाऊन बसले, विष्णुदेव क्षीरसागरी रणाले. बघा सर्व देव हैराण झाले, आता करायचं काय? त्यावेळी ब्रह्म, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवांनी आपलं एकत्रित सामर्थ्य करून अशी दैव शक्ती निर्माण केली आणि ह्या महिषासुराचा वध केला. म्हणून म्हणतो महिषासुर तो मातला फार, भयभीत झालं विश्व हे सार. भयभीत झालं विश्व हे सार, भयभीत झालं विश्व हे सार. बघा या कोरोनाच्या काळामध्ये बघा गेली 2-3 वर्ष काही सगळं बंद होतं. अख्खा महाराष्ट्र, अख्खी मुंबई, अख्खं जग बंद होतं, नाही बुवा? पण बघा त्या कोरोनाच्या काळामध्ये एक छोटं बाल जन्माला आलं आणि 2-3 वर्ष कुठे जायचं नाही तर लहानाचं मोठं म्हणजे त्याचं संगोपन त्याचं घरामध्येच झालं. आता वडिलांना विचार आला, 2-3 वर्ष झालं मुलाला कुठे नेलं नाही, मार्केटमध्ये काही दाखवलं नाही, बाहेरची दुनियाच दाखवली नाही. म्हणून एक दिवस काय केलं, त्या बाळाच्या वडिलांनी त्या मुलाला मुंबईला दाखवायला नेलं. तेव्हा काय झालं की ही बघ बाळा, ही ट्रेन, ही बस, ही टॅक्सी, ही रिक्षा, सगळं दाखवलं. कधी गार्डनपासून सगळं दाखवलं. आणि मार्केटमधून बघा एक प्रेत जात होतं, प्रेत. तर तो बाबांना विचारतो, त्याच्या वडिलांना विचारतो की बाबा की हे काय आहे? तर बाबांना आता सांगायचं काय, मुलगाला सांगितलं हे प्रेत आहे तर तो घाबरून जाईल. म्हणून म्हणतात, अरे ही बाळा मोठ्या मोठ्या माणसाची पालखी आहे. तर तो मुलगा काय म्हणतो माहिती आहे का, बाबा तुम्ही पण मोठे आहात ना, मग तुमची कशी अशी पालखी काढायची? म्हणजे अशी परिस्थिती आहे. हां, म्हणजे लहान मुलांपासून लहान मुलं काय करतील काय सांगता येत नाही. म्हणून म्हणतो महिषासुर तो मातला फार, भयभीत झालं विश्व हे सार. भयभीत झालं विश्व हे सार, भयभीत झालं विश्व हे सार. आई भवानी सज्ज होऊने, आई भवानी सज्ज होऊने, आई भवानी सज्ज होऊनी, आई भवानी सज्ज होऊनी. आली वाघावरी बैसोनी, आली वाघावरी बैसोनी, आली युद्धभूमी धावूनी. रणरागिनी महिषासुर मर्दिनी,
आली युद्ध भूमी गाऊनी रणरागिणी महिषासुर मर्दिनी आली युद्ध भूमी गाऊनी रणरागिणी महिषासुर मर्दिनी अंबा भवानी दिसे भयंकर उगारीला भाळा लख लख धार उगारीला भाळा लखे लखे धार उगारीला भाळा लखे लखे हो अंबा भवानी असे भयंकर बघा. प्रत्येक हातामध्ये अंबा भवानीच्या बघा वेगवेगळी शस्त्र आहेत. भवानी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी रूप आहेत. 9 रूप आहेत. 9 दिवसामध्ये बघा 9 दिवसांचे 9 रंग आहेत. पण बघा आपल्या घरी कोण लक्ष्मी आपली आई आपली बहीण नाही का ती खुश असली पाहिजे बरोबर ना काय बुवा. कारण अजून आपलं काय आपल्या हातातली लक्ष्मी पण आपल्याकडे आहे. आपली लक्ष्मी यायला अजून वेळ आहे बरोबर ना. खरी गोष्ट आहे भाऊ हसण्यासारखी गोष्ट नाही आहे. कारण आपली ही संस्कृती आहे बघा. आपली लक्ष्मी आपण म्हणजे घरातल्या लक्ष्मीला कधी आता तर सगळ्यांना सांगतो म्हणजे आमचं काय लग्न बिग्न झालेलं नाही पण ज्यांचा खरोखर लग्न झालं आहे त्यांनी 9 दिवस तरी आपल्या लक्ष्मीला काय बोलायचं नाही अजिबात बरोबर ना. बघा एकदा असंच झालं मित्राकडे गेलो होतो. नवरात्रीचे सण वगैरे झाले मित्राकडे गेलो होतो आणि घरी पाऊल टाकलं दोघांची अशी भांडणं चालू झाली. म्हणजे एवढी भांडणं झाली की ती रडायला लागली. तेव्हा मी अगदी माझ्या मनात विचार केला म्हटलं ह्यांचं दोघांचा म्हटलं एवढा झेंगाट चाललाय तर म्हटलं घरात राहण्यात काय अर्थ नाही म्हणून हळूच मागं आलो. तेव्हा नवरा काय म्हणतो म्हणजे तो माझा मित्र काय म्हणतो अगं तू रडतेस कशाला. मी काय तुला खोट्याने ओरडत होतो पाहुणा बाहेर जावं म्हणून रडत होतो. हां तेवढ्यात ती पण म्हणते मी तरी कुठं खोऱ्याने रडत होती पाहुणा बाहेर जावं म्हणून रडत होते. तेवढ्यात मी आतमध्ये आलो. मी म्हणतोय मी तरी कुठं खऱ्याने गेलो होतो जाणार नाही खाल्ल्याशिवाय. अशी परिस्थिती आहे. पण बघा पूर्वी आताची 2020चा म्हणजे अर्थ काय बुवा. सिंधुदुर्गामध्ये बघा 4-5 गाणी म्हणजे एकाच वेळी 4-5 गाणी म्हणायची अगदी म्हणजे जो आपला गजर एवढाच 2 इंचा पण त्याच्यात उगाच तिकडचा सार टाकायचा उगाच. पण 2020 म्हणजे काय आहे मित्रांनो हे कमी वेळेमध्ये रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन आहे. पण आज 2020ला पण जास्त कोण थांबत नाही. आज सिंधुदुर्गामध्ये बघा जास्त 2020 चालतात. पण आपण खरंच आपलं भाग्य समजतो की आज या कोकणामध्ये आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये या 2020च्या माध्यमातून समाज प्रबोधन या जास्त गोष्टी होतात बरोबर ना. आध्यात्मिक जास्त वायफल. कारण आजचे 2020च्या बाऱ्या म्हणजे कशा अगदी घरपर्यंत जायचा त्याच्या घरात त्याची बायका किती त्याची पोरा काय करतात तर दारू पितो की नाही म्हणजे अगदी त्याचा सगळा 7-12च काढून आणायचा आणि तो मग भजनात म्हणतात. याला भजन नाही म्हणायचं मित्रांनो नाही का. कारण पूर्वी डबल बारीचे सामने कसे व्हायचे बघा. पांचाळबुवांनी काय म्हटलं होतं एक छोटासा बुवा चुटका आहे. कवडीतला दमड्यातला मडक्यातला बोला अरे पेटवायला हाय काय विजवायला कोण राहिलाच नाही. आता पेटवून तरी उपयोग काय सगळे निजले घरात जाऊन. कवडीतला दमड्यातला मडक्यातला बोला बुवा तुझं भाषण नको भजन दाऊ जरा बुवा तुझं भाषण नको भजन दाऊ जरा बुवा तुझं भाषण नको भजन दाऊ. हा त्यानंतर बघा कदम बुवा काय म्हणतात बघा. दमडी लक्ष्मी दमडी भवानी कवडी लक्ष्मी दमडी भवानी. कधी कधी बुवा
असा होता भजनामध्ये. आता तुमचा कसा मगाही झाला. मरक्या धरणी माथा बुवा तुझं भाषण नको भजन दाऊ जरा, बुवा तुझं भाषण नको भजन दाऊ जरा, बुवा तुझं भाषण नको भजन दाऊ जरा. कवडी लक्ष्मी दमडी भवानी मरक्या धरणी माता, मरक्या धरणी माता बुवा तुझं भाषण नको भजन दाऊ जरा. हा म्हणजे अशा म्हणजे गाण्याला म्हणजे अभंगाला अभंग गवळणीला गवळण असे बारे होत होत्या नाही का. एक छोटासा चुटका आहे म्हणजे बुवांचे जुनी बुवांची आठवण काढणं हे आपलं परम कर्तव्य आहे. कारण हा जो भजनाचा वारसा आपण त्यांच्यामुळे चालवतोय म्हणून त्यांचे गुणगान गाणं आपलं कर्तव्य आहे. मगाशी बुवानी पण बोलले नाही का, तुझा गो कसो माझं गो कसो. एक म्हणजे फारसं मला येणार नाही पण मी गाण्याचा प्रयत्न करतो बुवा, प्रयत्न करतो. तुझं गो कसो नि माझं गो कसो, तुझी गो कसो नि माझी गो कशी, तुझं गो कसो नि माझं गो कसो. दोघांचा लागला झेंगा, आम्हा सुतारांचा लागला झेंगा, आमचा दोघांचा लागला झेंगा. हा सकू म्हणतात टुकाला माझ्या गोवा वांगडा पाव, सकू म्हणतात ठुकाला माझ्या गोवा वांगडा पाव, सकू म्हणतात ठुकाला माझ्या गोवा वांगडा पाव. तुझी गो कशी नि माझी गो कशी, दोघांचा लागला झेंगा. सकू म्हणतात ठुकाला माझ्या गोवा वांगडा पाव. तुझी दिसता माका काय, तुझी दिसता सदाची उघडी, तुझी दिसता सदाची उघडी हो. तुझी दिसता तुझी पोरा, तुझी पोरा सदाची नागडी हो, तुझी पोरा सदाची नागडी. हसण्यासारखा नाही आहे मित्रांनो, त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका. तुझी पोरा सदाची नागडी, तुझं घो जशी कोळशाची खान, तुझं घो जशी कोळशाची खान, माझं दिसतं कसं गोर गोर पान. माझी गो गोरीनी तुझी गो काळी काय पोरा पोरा. हा माझी गो गोरीनी तुझी गो काळी, माझा गो गोरानी तुझा गो काळा, माझी गो गोरीनी तुझी गो काळी, माझा गो गोरानी तुझा गो काळा. तुझ्या पोरांचा सगळा भेंबा, तुझ्या पोरांचा मोठा भेंबा. सकू म्हणतात हा म्हणजे अशा बरं कदम बुवा बघा. सावळ्या हरी ऐकूया तरी, सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला. का सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला. रकुमाई रुसले कोपऱ्यात बसले, चला जाऊ पुसायला. रकुमाई रुसले कोपऱ्यात बसले, चला जाऊ पुसायला. रकुमाई रुसले कोपऱ्यात बसले, चला जाऊ पुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी,
कोणती तुमची जणी काफणी, कोणती तुमची जणी काफणी, तिची कशी केली वेणी फणी, तिची कशी केली वेणी फणी, दळण कांडण करून गेला, दळण कांडण करून गेला, लुगडी धुवायला, रकुमाई रुसले कोपऱ्यात बसले, चला जाऊ पुसायला, रकुमाई रुसले कोपऱ्यात बसले, चला जाऊ पुसायला, रकुमाई रुसले कोपऱ्यात बसले, चला जाऊ पुसायला. हा विलास पाटील बुवा काय म्हणतात बघा. विठ्ठल 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 विठ्ठल. पंढरीत वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला, पंढरीत वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला, पंढरीत वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला, पंढरीत वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडियला. संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला, संतांच्या विरुद्ध पंडितांचा सामना ठरला, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा, पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा. वारकरी गर्दी करोने जमले खेळ पाहायला, हवा त्याने खेळ पाहावा, हवा त्याने सामना पाहावा, अहो तिकीट नव्हती सामन्याला, स्टंप झेंड्याचे बेल्स चिपळांचे, स्टंप झेंड्याचे बेल्स चिपळांचे, एक तारीची बॅट, एक तारीची बॅट, हरिनामाचा चेंडू केला, पंढरीत वाळवंटात, पंढरीच्या वाळवंटात, म्हणजे बघा अशी भजनं होत होती नाही का. नाहीतर आजकालचे 2020 सामने ठरले की म्हणजे एकमेकांची घाण काढायची, पब्लिकला पण तेवढाच पाहिजे तो, पण आध्यात्मिक नको असतं पब्लिकला, बरोबर ना. पण आपल्या कोकणामध्ये खरंच आपलं भाग्य आहे की आपल्याकडे सगळंच चालतं, म्हणजे एक फालतूगिरी सोडली तर आध्यात्मिक भजन हे संगीतच होत असतं. म्हणून म्हणतो अंबा भवानी दिसे भयंकर, उगारीला भाला लख लखे धार, पर्वत भ्याले विजा चमकल्या, पर्वत भ्याले विजा चमकल्या, पर्वत भ्याले विजा चमकल्या, पर्वत भ्याले विजा चमकल्या. थरथरू लागली धरणी, थरथरू लागली धरणी, आली युद्ध भूमी धावणी, रणरागिणी महिषासुरमर्दिनी, आली युद्ध भूमी धावणी, रणरागिणी महिषासुरमर्दिनी, आली युद्ध भूमी धावणी,
साधू संतांची पवित्र भूमी राखूया पवित्र त्याचे मिळवणे. राखूया पवित्र त्याचे मिळवणे. राखूया पवित्र त्याचे मिळवणे. हो बघा, साधू संतांची आपली ही पवित्र भूमी आहे नाही का. साधू संतांनी आपल्याला असंख्य अभंग गवळण भारुडे दिली आणि त्यांना आपण आज चाली लावून ऐकतो नाही का. पण आजकालची तरुण पिढी बघा, एक भजन सोडलं तर बाकीची तरुण पिढी बघा व्यसनाधीन झाली. बोवानी पण मगाही सांगितलं की आज व्यसन जास्त वाढलं आहे. तर व्यसनमुक्तीचं एकमेव साधन म्हणजे हे परमेश्वराचं नामस्मरण आहे मित्रांनो. कारण बघा, एकदा काय झालं बघा, आमच्या शेजारचे पांडू काका भरपूर प्यायचे हो. एक दिवस मी हॉस्पिटलला माझ्या नातेवाईकांना बघायला गेलो आणि काय झालं, रिसेप्शन काउंटरला बसलो होतो. तेवढ्यात आमच्याकडचे गावचे पांडू काका आले. अगदी सकाळ संध्याकाळ फुल टाईट आणि हॉस्पिटलला आले. आणि मी म्हणतोय, पांडू काका तुम्ही इकडे हॉस्पिटलला कुठे काय? अरे म्हणतात नाही रे, इकडे म्हणतात नेत्रदान शिबिर आहे, तर म्हणतो मला नेत्रदान करायचे. मला पण आश्चर्य वाटलं. म्हटलं हा एवढा दारू पिणारा माणूसने हा नेत्रदान करायला निघाला. म्हणजे मला पण थोडं मनाला बरं वाटलं की काहीतरी आदर्श घेण्यासारखं आहे. पांडू काका आतमध्ये गेले, सगळा फॉर्म बिम भरला नाही आणि परत आले. मला बोलतात, येतो हा बुवा येतो. म्हटलं ठीक आहे. पांडू काका गेले निघून. थोड्या वेळाने परत आले. हो म्हटलं पांडू काका, म्हटलं आता परत कशाला आलात? अरे त्याला म्हणतात सांगायचं राहून गेलं डॉक्टरांना. अरे म्हणतात माझे कोणाला डोळे ज्या व्यक्तीला दान कराल त्या व्यक्तीला फक्त एवढंच सांगायचं की सकाळी 1 क्वार्टर घेतल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. हां, अशी परिस्थिती आहे. साधू संतांची पवित्र भूमी राखूया पवित्र त्याचे मिळवणे. राखूया पवित्र त्याचे मिळवणे. राखूया पवित्र त्याचे मिळवणे. शिवाजी राजांचे शिलेदार आम्ही नाही सहन करणार, सहन बदनामी नाही करणार. सहन बदनामी नाही करणार. सहन बदनामी. हिंदू संस्कृती सारे जपोने, हिंदू संस्कृती सारे जपोने. सारे जपू. हिंदू संस्कृती सारे जपू. चंदूसूत सांगे भजनी, हो चंदूसूत सांगे भजनी. आली युद्धभूमी धावुनी रणरागिणी महिषासुर मर्दिनी. आली युद्धभूमी धावुनी रणरागिणी महिषासुर मर्दिनी. आली युद्धभूमी धावुनी रणरागिणी महिषासुर मर्दिनी.